रत्नागिरी सेतू ऑफिसमध्ये आमचं काम होतं. तिथे आम्हाला तब्बल 2 तास लागले. त्याला ही बोरं आवडतात. आहे ना? आहे मिरची? घे खा. इथले पाव छान असतात, छान लागतात. खूप मिरची आहे. मस्त. कुठे चप्पलचं दुकान? बघूया. 30ला 1, 50ला 2 देत आहे. चला आम्ही 2 घेतो जोड्या. हे 2 घे. 2 जोड्या. ताजी आहे? ऑनलाईन आहे ना? ओके. हे काय आहे मग? उद्या येणार आहे ब्रेड? किती वाजता? ठेवून द्या ब्रेड. लवकर नाही येणार 10 10:30 वगैरे. हे काय कव्हर केलंय? काय थंडी लागताय? काय थंडी लागताय काय? थंडी काय आहे? मग स्वेटर कशाला घातला? भाजी नाही परकडीन घेऊन आली आहे. मी समजलो ही भाजी आणली. म्हणजे किती चाप्टर मुलगा आहे तो बघ. हॅलो, मी ॲडव्होकेट गीता हळदणकर. मंडळी, आत्ता मी सध्या तुम्हाला माहिती आहे की कोकणात आलेली आहे आणि तुम्हाला सांगते कोकणात प्रचंड थंडी आहे. इतकी थंडी आहे ना की रात्री पांघरूणमधून बाहेर यावंसंच वाटत नाही. आणि तुम्हाला सांगते सकाळी जेव्हा मी उठते ना, हात आणि पाय प्रचंड असे थंड थंड झालेले असतात. तर त्या पांघरूणमधून बाहेर यावंसंच वाटत नाही. तर तुम्हाला सध्या कोकणात यायचं असेल ना तर हँड ग्लोव्ज नक्की घाला आणि पायात सॉक्स, थंडीसाठी प्रोटेक्शन. आणि काय असतं, थोडंसं 12 वाजले की थंडी कमी होते. आणि आत्ता 11:30 वाजले, थोडी थंडी कमी झालेली आहे आणि 6 नंतर पुन्हा थंडी पडायला सुरुवात होते. तर आता मी आणि अश्विनी आम्ही दोघीजणी चाललो आहे रत्नागिरीला, कारण रत्नागिरी सेतू ऑफिस कलेक्टर ऑफिसमध्ये आमचं काम आहे, त्यासाठी चाललो आहे. आणि शुभमसाठी शूज पण घ्यायचे. शुभमचे शूज खराब झालेले. सकाळी जाता जाताच कंप्लेंट्स त्याच्या होत्या की आज तुम्हाला शूज पाहिजे स्कूलमध्ये घालण्यासाठी. गावच्या ठिकाणी गाड्यांची फ्रिक्वेन्सी असते ना सकाळी 10:30पर्यंत चांगली असते ST बसेसची. तर आत्ता 11:30 वाजत आलेली आहेत, त्यामुळे बराच वेळ थांबावं लागतं ST बससाठी. आणि इथे काय टॅक्सी नाही आहे आणि रिक्षा जर करायची तर प्रचंड फेअर द्यावं लागतं रिक्षासाठी. तर त्यामुळे आत्ता आम्ही थांबलो आहे STसाठी. आणि आमची 4 व्हीलर आहे, पण 4 व्हीलर मला चालवता येत नाही आणि चालवणाऱ्या कामात बिझी आहे. त्यामुळे आपण आता ST बसने जाऊया. आता ST स्टँडला उतरलो आहे आम्ही. लास्ट स्टॉपला जरासुद्धा बसायला मिळालं नाही. एवढी प्रचंड गर्दी, कारण बस जी होती ती देवगडवरून आली होती, त्यामुळे खूप गर्दी. रत्नागिरी सेतू ऑफिसमध्ये आमचं काम होतं. तिथे आम्हाला तब्बल 2 तास लागले. फरक इतकाच की सध्या थंडी चालू असल्यामुळे तेवढा आम्हाला त्रास नाही झाला. तहसीलचं आमचं काम संपलं आणि आता आम्ही थोडीशी खरेदी करतो, कारण शुभमचे शूज पण घ्यायचे. चला मार्केट फिरूया. मंडळी, चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पाव कैसे दे रहे हो? कसा पाव देतोय? 50. ऑनलाईन आहे ना? हां. रत्नागिरीचा बाजार. 30 समीरला पाहिजे होती ना बोरं? काल बोलत होता. ही कशी आहे? 60ला अर्धा किलो. अर्धा किलो द्या. त्याला ही बोरं आवडतात. चिकू पण आहे, डाळिंब पण आहे. नको नको. चला आता जाऊया. मला माहिती आहे वडापाव तिकडे घेऊया. चल वडापाव घे. मिरची वगैरे आहे का बघ? आहे ना? आहे मिरची? घे खा. इथले पाव छान असतात, छान लागतात.
खा गरमा गरम वडापाव. हे वडापाव इकडे खायला छान लागतात. मला मुंबईला अजिबात मी खात नाही वडापाव, पण इकडे आल्यानंतर हे पाव पण वेगळेच असतात आणि छान लागतं वडापाव. खायला या वडापाव गरमागरम आहे, गरमागरम आहे, गरम गरम. सोबत मिरची आहे, मस्त छान वाटतं. गावाला वडापाव खाण्यामध्ये वेगळीच मजा असते. मुंबईला मी कधीच खात नाही वडापाव, पण इकडे आल्यावर आवर्जून खाते. हे बघा लाईनीत आहे, स्टँडच्या बाजूला येते वडापाव. छोटे छोटे स्टॉल्स आहेत आणि आम्ही जो खाल्लाय वडापाव स्टँड पासून सेकंडलाच आहे. ते छान आहे वडापाव. वडापाववाले किती पैसे झाले तुमचे? 2 वडापाव खाल्ले घेतली फक्त 24. ओके, आम्ही ऑनलाईन करतो. माहिती आहे आम्हाला. नाही ना, ऑनलाईन तिकडे आहे, ते दिसतंय आम्हाला. हो मला माहिती आहे. नाव सांगा तुमचं. तुळशीदास काशीनाथ. पण मला जेवण म्हणून ओळखतात त्याला. जेवण हो. तुमच्याकडचे भजी एकदा कांदा भजी खाल्लात हा. खायला यायलाच पाहिजे. हो का? आम्ही नेक्स्ट टाइम येऊ. आता पोट भरलं आमचं वडापाव खाऊन. चल, एस टी स्टँडच्या बाजूला हे रिक्षा स्टँड आहे. चला, मध्ये मध्ये गुरं पण दिसत आहेत. कुठे चप्पलचं दुकान? बघूया. वॉकमॅट आहे काय ग? आणा लेन्स. लेस वाले लेस. चला, चप्पल आणायला गेलेत. शूज बघून घे, शूज बघून घे. होणार ना बरोबर? हे बघ, कुठल्या कंपनीची आहे? क्लासिक. बघा, झाली नाही तर आम्ही येणार. आम्ही परत तुमच्याकडे बदलायला. बॉक्स मध्ये टाकून घे. बॉक्स नाही आहे? हा, बॉक्स द्या, बॉक्स द्या. बॉक्स मध्ये टाकून द्या. हो, बघा बघा. तुमच्या दुकानाचं नाव काय आहे? केतन फुटवेअर. केतन फुटवेअर. थांबा, वॉकमॅट केतन फुटवेअर. इथे स्कूलचे शूज आम्ही घेतले शुभमचे. काय चला, तुम्हाला एकाचा 50 रुपये किलो. घे ग टोमॅटो, 1 किलो घे. किती कशी आहे? 30ला 1, 50ला 2 देत आहे. चला, आम्ही 2 घेतो जोड्या. हे 2 घे, 2 जोड्या. ताजी आहे? ऑनलाईन आहे ना? ओके, घे घे. गाजर किती? 1 किलो 70. घेऊया गाजर. 1 किलो 70. 1 किलो घे ग. शुभमला गाजरचा हलवा बनवून देऊया. घे, ताजे ताजे लाल लाल मस्त गाजर आहे. छान आहे. चांगलं चांगलं द्या. हां, घे 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 घे. ला पाव. पाव घ्यायचंय. आलं पाव द्या. चांगलं आहे ना आलं. आणि काय नाही, बस. आता एकूण किती झाले? 150. बरोबर. ओके, ऊसाचा रस प्यायचंय तुला? खरेदी झाली आपली. चला आता. नको ऊसाचा रस? कोणती गाडी लागली आहे? आपली इकडे लागेल ना? हां, लवकर येऊ दे आता गाडी. बसलोय आता बसची वाट बघत. आता बस किती मिनटामध्ये? इकडे आहे फ्रिक्वेन्सी चांगली. आमच्या गावी जाण्यासाठी तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आहेत 15-15 मिनटांनी गाड्या. आता आम्ही निघू.
पाहू शकता हिच्या हातात किती पिशवी आहेत. चला झाला खूप प्रवास, आता परत निघूया आपण. चला 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 बस. रत्नागिरी लांजा आहे कुठली ती? हे लांजा आहे. हा लांजा आहे. देवाचे घोटणे पलट क्रमांक 17. हा कानामध्ये आवाज गेला तरी पण कळत नव्हतं. देवाचे घोटणे चालेल आपल्याला. चला देवाचे घोटणे. चला ही बस चांगली आहे. ही एस टी बस असून सुद्धा खरंच चांगली आहे. मगाची एकदम 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 जुनी बस होती मगाची. आम्ही म्हणजे जेव्हा इकडे आलो तेव्हाची बस. मगाशी रत्नागिरीमध्ये येताना स्टँडिंगने आलो आणि एकदम म्हणजे वॉमिटिंग पण फील होत होतं. एकदम त्रास झाला. आता आरामात जाऊ. ऑनलाईन आहे. ऑनलाईन आहे. मॅडम उतरा. चला 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 चला. हे जाऊ दे बस. चलो बघ शुभम स्कूलमधून आला पण त्याला फसवलं. आल्यानंतर मी पण थोडासा आराम करत होते आणि शुभम आला स्कूलमधून. म्हणतो शूज आतू शूज. आता विचारून झाला तो कंटाळला आणि आता गेलाय तो ट्युशनला. ट्युशनमधून आला की मग त्याला शूज दाखवते. मग शुभम बाबू आमचा एकदम खुश. आणि तुम्हाला माहिती आहे का, एक गोष्ट मला सांगायची आहे. इकडे आहे ना प्रवास करायला एकदम छान. भले आपण एस टीने प्रवास करतो पण आमचं तिकीट किती? अर्धं तिकीट. अगदी तुम्हाला माहिती आहे की एस टीने आपण मुंबईहून इकडे जरी आलो ना गावाला किंवा गावाहून मुंबईला जरी गेलो ना एस टीने तरी पण अर्धं तिकीट. किती छान ना. अर्धं तिकीट कोणासाठी? जेंट्स लोकांना, तुमच्यासाठी नाही, फक्त आमच्या महिलांसाठी आणि सिनियर सिटीजनला फ्री असतं. संध्याकाळ झाली आहे. आता 6:30 वाजले. अश्विनीचे हात बघा. अश्विनीकडे समोर बघ जरा. थंडी वाजायला लागली ना. आम्हाला ब्रेड विकत घ्यायचे होते म्हणून आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो आणि आम्हाला जाता जाता शुभम भेटला. काय चाललंय? तुझी गंमत बघतोय आम्ही. काय धावतो कसला? चल. थंडी वाजते काय? हा थंडी नाही वाजत काय? मग ट्युशन मध्ये अभ्यास केला काय? हा तिच्या येणार होता काय रे दीदी बरोबर? दीदी बरोबर येणार होता. धावत का होतस रे? हा ब्रेड आहे का? ब्रेड हे काय आहे मग? उद्या येणार आहे ब्रेड? किती वाजता? ठेवून द्या ब्रेड. लवकर नाही येणार? 10 10:30 वगैरे. ठीक आहे. शंकरकडे ब्रेड नाही तर इकडे बघूया. दोन्ही दुकानात बघूया. ब्रेड आहे छान. शेवटी ब्रेड मिळाला. किती दुकानं फिरलो. घे. फिरून फिरून शेवटी इकडे मिळाले ब्रेड. कुत्रे भाऊ तुम्हाला थंडी लागते? थंडी आहे? आता जरा कमी आहे. थोड्या वेळाने येईल. नको नको विचारायला आली थंडी आहे काय. रात्री थंडी लागते. आता थंडी आहे? थंडी आहे म्हणून ना. हा घंटा स्वेटर घालणार. हात मागे घेतले. आता तरी कमी आहे थंडी. थोड्या वेळाने लागेल जास्त अजून ना. काल भरपूर होती. ते लागेल ना रात्री लागेल ती अजून. आताशे 7:30 नाही 7:15 झाले. काय ते काय नाही आणलं? खाऊ नाही आणलं काय? पाव आणले. पाव ब्रेड. थंडी थंडी सुरू होय सुरू. हे काय कव्हर केलंय? काय थंडी लागताय? काय थंडी लागताय काय? थंडी काय आहे? मग स्वेटर कशाला घातला? तू पुढे का आलास? चालत आमच्या बरोबर का नाही आलास? हा मोबाईल पाहिजे म्हणून ना. कानात बघ कसे टाकले. चल कानातलं काढ. काढ लवकर. शूज नको आहेत? ए शूज नको आहेत तुला? हा शूज? आई
कानात टाकलाय काय ते ऐकायलाच येत नाही. कशाला बोलतोय? मी म्हटलं शूज नको आहेत काय तर म्हणतो कशाला. हे नको आहेत तुला शुभम? थांब ना बघू दे ना. चल ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे त्याला गरज नाहीये. नको आहे ना? हा काय ते म्हणजे बघितले घालून? काय आई तू? सगळं फ्लॉप केलं. हा आमचा प्लॅन फ्लॉप. बघूया घालून होतात काय तेव्हाच तो मग तो गप्प आईने आम्हाला फसवलं. लावली सगळी प्लॅनची म्हणून तो गप्प बसलेला. बघ घालून झाले. आपण मग आम्ही आपलं म्हणतो शुभमला माहिती नाही. कधी दाखवलेस आई? आल्याबरोबर ट्युशन वरून आमच्या पुढे आला तो चालत. झाले बरोबर? बरोबर झाले काय? मग या आई आधीच सांगून मोकळी झाली. बोली भाजी ना ही परकडीन घेऊन आली आहे. मी समजलो हिने भाजी आणली. म्हणजे किती चाप्टर मुलगा आहे तो बघ. चेअर वर बसून घाल. मला नाही येत तसं. वेडा बाबू या. हा मग डॅम्बिस. सांगितलं मुलीला दिसलं की नाही? झाले बरोबर? बरोबर झाले. ती मोठी आली ती काय क्लासमेटची शूज आहे, क्लासमेटची. कुठे होत? तर ही छोट्या मुलांची शूज आहे, क्लासमेट कंपनीची, चांगली आहे. ॲमेझॉनवर पण उपलब्ध आहे. छान एकदम स्वस्त आणि मस्त. 400 रुपयाला. थंडी. आपण जरा बाहेर रस्त्यावर बघूया कोण आहेत का. तर रात्रीचे वाजलेले आहेत 9:30. तुम्ही पाहू शकता. नाही 9:30 बरोबर 9:30 वाजलेत. 9:30 वाजलेत. पण थंडीमुळे सगळे घरात बसलेत. कुणीच रस्त्यावर नाही आहे. शिवम थंडी लागत नाही ना? कशाला पांघरून घेतलं? ए पांघरून नको घेऊ शुभम. पांघरून काढ. थंडी लागत नाही ना तुला? तर फ्रेंड्स अतिशय थंडी आहे. तुमच्या इथे थंडी आहे की नाही मला नक्की कळवा. कोकणात येऊन बघा किती थंडी येते. तर मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं नक्की सांगा. आणि चॅनलमध्ये नवीन असलं चॅनल सबस्क्राईब करा. चला मग गुड नाईट. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.